नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिराची रामनवमी निमित्त शोभायात्रा पौराणिक काळातील विविध शस्त्रांच्या प्रतिकृतींसह सजलेल्या रथानं लक्ष वेधलं। शास्त्राला शस्त्राची आणि शस्त्राला शास्त्राची जोड असावी असा संदेश देण्याचा प्रयत्न। रामनवमी निमित्त भजन कीर्तन करत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून अनेक दिंड्या शेगावात दाखल। या दिंड्यांमध्ये महिला भक्तांचाही मोठा सहभाग। साईबाबांच्या शिर्डीत 115व्या रामनवमी उत्सवाचा उत्साह। 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाचा आज मुख्य दिवस। पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्माचा सोहळा साजरा होणार। मंदिरही आज दर्शनासाठी रात्रभर सुरू राहणार। नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरातही रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तर मंदिर गाभाऱ्यालाही फुलांची आकर्षक सजावट। बीडच्या परळीतील ऐतिहासिक गोराराम मंदिरातही रामनवमीचा उत्साह। रामदास स्वामी स्थापित हनुमान तसेच कल्याण स्वामी स्थापित श्रीराम मूर्तीची भाविकांकडून पूजा। रामदास स्वामींनी रामदासी यांना रक्षणासाठी दिलेली तलवार आणि कुबडीचंही भाविकांकडून दर्शन। सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडीत विरोबा देवाची यात्रा संपन्न। लाखो भाविकांच्या उपस्थितीत विरोबाच्या नावानं चांग भलं असा गजर करत भंडाऱ्याची उधळण। पहिल्या दिवशी गोड तर शेवटच्या दिवशी विरोबाला मांसाहाराचा नैवेद्य। नागपूरच्या रामनगर परिसरातील राम मंदिरातही दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी। मंदिराला झेंडूसह वेगवेगळ्या आकर्षक फुलांची सजावट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावणार। मंडाळ्यातील राम मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। उत्सवानिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। जळगावच्या एरंडोल तालुक्यातल्या उतरान गावात रामनवमी निमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। राज्याच्या विविध जिल्ह्यातील 350हून अधिक बैलगाडा मालकांचा स्पर्धेत सहभाग। उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं बैलगाडा स्पर्धेत सहभागी होत आहेत। बारामती, अमरावती, जालना, बुलढाणा, संभाजीनगर, परतूर म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सर्व कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून आमच्याकडे बैलगाडी शर्यत आलेले आहेत। रामनवमी निमित्त पुण्यातल्या वाहतुकीत बदल। पुण्यातील बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्ते दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार। पालखी मिरवणुकीमुळे रस्ते बंद राहणार। भोंदू अशोक खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल। मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरात विरोधात तक्रार। पोलिसांकडून गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग। नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे आणि वावी तसेच सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा एकूण 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार। खरातचा मोबाईलमधील डेटाही रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न सुरू। अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवानाही नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड। 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर तर 1 जानेवारी 2024ला नूतनीकरण। तर चौकशीत 21 कारतूस जप्त, त्यातील 5 कारतुसांचा वापर झाल्याचं समोर। तर नेमका कसा वापर झाला याचा शोध सुरू। महापालिका सभागृहासाठी नव्या इमारतीची मागणी। प्रस्ताव पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे। महानगरपालिका मुख्यालयातील सध्याचं सभागृह अपुरं। क्रीडा भवनाच्या जागेवर टाउन हॉल जिमखान्याऐवजी नव्या सभागृहाचा भाजपचा प्रयत्न। प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा। घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळच्या सीजीएस कॉलनीतील दुकानांना आग। आगीत 3 दुकानं जळून खाक। आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अस्पष्ट। पुण्यातील वाघोली परिसरात पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची। 18 वर्षीय हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्यानं हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। तरुणीवर जादूटोणा करून तिला पळवून नेल्याचाही आरोप।
भंडाऱ्याच्या शिवनाळामधल्या वाळू घाटाच्या चौकीदाराची ग्रामस्थाला देशी कट्ट्याच्या मुठेनं मारहाण, त्यानंतर ग्रामस्थांकडूनही चौकीदाराला मारहाण. ट्रॅक्टर आणि भरधाव टिप्परमुळे गावातील रस्ते धुळमय झाल्यानं रस्त्यावर पाणी टाकण्याची ग्रामस्थांनी केली होती मागणी. रायगडमध्ये 35 अनधिकृत शाळा असल्याचं समोर. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अधिकृत शाळांची माहिती समोर. सर्वाधिक 22 पनवेलमध्ये या अनधिकृत शाळांमध्ये मुलांना प्रवेश न घेण्याचं शिक्षणाधिकारी ललिता दहिलुले यांचं आवाहन. रायगडमध्ये रस्ता आणि गटारांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर महाड नगरपालिकेचा हातोडा. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेची मोठी कारवाई. पुणे शहरामधल्या बांधकामांच्या वेळेवर निर्बंध. बांधकामासाठी सकाळी 7 ते रात्री 9 अशी वेळ निश्चित. रात्री सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. उडान अंतर्गत 28,840 कोटी रुपये खर्चून नवीन 100 विमानतळांसह 200 हेलिपॅड उभारले जाणार. राज्य सरकारमार्फत पुढील 8 वर्षात 12,159 कोटी रुपये खर्चाचं नियोजन. दुर्गम भागासाठी पवन हंसकडून 2 HAL ध्रुव हेलिकॉप्टर आणि अलायन्स एअरसाठी 2 HAL डॉर्नियर विमान खरेदीचाही प्रस्ताव. कराडमधून कोकणात जाणारी वाहतूक 2 महिने बंद राहणार. 27 मार्च ते 27 मे पर्यंत वाहतूक बंद राहणार. पाटणजवळील धांडे पुलाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. मलकापूर, आंबाघाट, संगमेश्वर मार्गे कोकणात वाहनं वळवली जाणार. रायगडमधील लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे यांचा तडकाफडकी राजीनामा. राज्यपालांच्या निर्देशानंतर काळे यांनी दिला राजीनामा. डॉक्टर रजनीश कामत यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.